तर आता आपण आपल्या पहिल्या सत्राकडे वळूया. येस, यू मेक इट. येस, यू कॅन. आपण हा कार्यक्रम YouTube लाईव्ह केलेला आहे आणि त्याची लिंक देखील शेअर केलेली आहे. तर आपल्या अपतेष्टांशी, परिचितांशी ज्यांना हा कार्यक्रम ऐकण्यास आवडेल, कदाचित खूप यायची इच्छा असूनही जे इथे येऊ शकले नाहीत अशांशी आपण ती शेअर करावी, जेणेकरून त्यांनाही या कार्यक्रमाचा आनंद घेता येईल. तर आजचे आपले पहिले वक्ते आहेत श्री राजीव नातू. अलाक्रिटी कन्सल्टन्सी आणि अलाक्रिटी असोसिएट्स या दोन कंपन्यांचे संस्थापक श्री राजीव पी नातू हे एक अनुभवी व्यवस्थापन सल्लागार, विपणन म्हणजे मार्केटिंग क्षेत्रातील जाणकार आणि सामाजिक कार्यासाठी समर्पित व्यक्तिमत्व आहे. तर आता आपण भेटूया अशा एका व्यक्तिमत्वाला ज्यांनी केवळ व्यवसायात नव्हे तर सामाजिक बांधिलकीतून अनेक वर्ष वृद्ध सेवेच्या क्षेत्रात आपली निस्पृह सेवा दिली आहे. निवारा वृद्धाश्रमाचे दीर्घकाळ कार्यरत सदस्य आणि जेरॉन्टॉलॉजी सारख्या उपक्रमांना दिशा देणारे श्री राजीव पी नातू. मी त्यांना विनंती करते की ते व्यासपीठावर येऊन आपले मौलिक विचार मांडावे. उत्तराधिकार योजना एक यशोगाथा या अतिशय महत्वाच्या विषयावर ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत राजीव नातू. कृपया टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करूया. शिकायचं आहे, अनेक लोकांकडून मार्गदर्शन घ्यायचं आहे, त्यामुळे वेळेचं तसं नियोजन केलेलं आहे आणि साधारण सगळ्या वक्त्यांना 30 मिनिटाची वेळ आपण देऊ शकलो आहे. तर सगळ्या वक्त्यांना पण विनंती आहे की त्यांनी वेळेचं पालन करावं असं मी म्हणते. आणि त्याप्रमाणे आपण टायमर ठेवतोय की एक साधारण अंदाज यायला आणि समराईज करायला त्याप्रमाणे आपण म्हणजे कल्पना पण देऊ, जेणेकरून आपलं जे काय व्यक्त करायचं आहे ते वेळेत व्यक्त करता येईल आणि सगळ्यांनाच त्याचा लाभ होईल. धन्यवाद. 30 मिनिटाची वेळ आहे. धन्यवाद. माझं नाव राजीव नातू आहे आणि मी निवारा वृद्धाश्रमामध्ये जवळजवळ गेले 37 वर्ष ॲज अ व्हॉलेंटियर म्हणून सेवा करण्यासाठी म्हणून जातो. तर त्याच्यामध्ये आमचे त्यावेळेचे जे विश्वस्त होते राजाभाऊ माटे आणि निर्मलाताई सोनी म्हणून सेक्रेटरी म्हणून होत्या, ते दोघेही जण एका दिवशी संध्याकाळी माझ्या घरी आले आणि म्हणजे काय करताय, तर मी ऑब्व्हियसली त्या काळानुसार त्या वयानुसार TV बघत बसतो होतो. मला म्हणलं आता उद्यापासून तुम्ही इकडे निवारामध्ये यायचं. म्हटलं माझी काही यायला हरकत नाही, तुम्ही एवढे मोठे लोक माझ्या घरी आलाय तर माझी यायला काहीच हरकत नाही. पण म्हणलं माझं ऑफिस असतं, तिथे ऑफिसमध्ये येऊन मी कधी येणार आणि माझा जॉब फ्लोरिंगचा आहे, त्यामुळे सुद्धा मला रेग्युलरली किती दिवस येता येईल किंवा कुठल्या वेळेमध्ये फिक्स वेळेमध्ये येता येईल याची काही शाश्वती नाही आहे. ते म्हणले तुम्हाला जेव्हा वेळ होईल तेव्हा तुम्ही 2 तास इथे येऊन बसत जा. त्यावेळेस निवाराला अशी गरज होती की संध्याकाळच्या वेळेस 6 ते 8 या वेळेमध्ये त्यांना कुणी व्हॉलेंटियर मिळत नव्हता, कारण ऑब्व्हियसली संध्याकाळच्या वेळेमध्ये गृहमंत्र्यांचं मागण्या मान्य करून कुणी निवारामध्ये यायला तयार नव्हतं. पण माझ्या सौनी मला तशीच परवानगी दिली की तुम्ही जा, माझं सहकार्य लाभेल तुम्हाला. त्याच्यामुळे मी निवाराला कंटिन्युअसली गेले 38 वर्ष इथे 2 ते 3 तास मी देऊ शकतोय. त्यावेळेस मी जॉबला असायचो.
मला देश विदेशामध्ये जावं लागायचं जॉबच्या संदर्भामध्ये, कारण माझा जॉब होता, मार्केटिंगचा जॉब होता. त्याच्यामुळे प्रदेशामध्ये सुद्धा जाणं व्हायचं. आणि ह्या विषयाशी संबंधित राहिल्यामुळे मला बाहेरच्या देशामधल्या सुद्धा वृद्धाश्रमांची जरा जवळून पाहणी करता आली. आणि त्यांना काही सांगितलेलं काही कळायचं नाही की मी पुण्यातल्या एका वृद्धाश्रमातून आलेलो आहे तिथे म्हणून. मी माझ्या ऑफिसच्या कामाला म्हणून जायचो तिथे आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये परत तिथले वृद्धाश्रम बघून यायचो. तर त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात अशी आली की अमेरिका आणि युरोपियन कंट्रीज यांच्या मागे न लागता, त्यांची तुलना न करता आपण आपलं काम, कारण भारतातल्या गरजा, वृद्धांच्या गरजा हा अतिशय वेगळ्या आहेत आणि त्या आपण कम्पेअरच करू शकत नाही त्यांच्याशी. तिथल्या वृद्धाश्रमाच्या कल्पनेशी कल्पना करू शकत नाही. कारण बेसिक अशी गोष्ट आहे की तिथल्या वृद्धांना, प्रदेशातल्या वृद्धांना चॉईस आहे त्यांना की मी आज निवारात जाऊ का आस्थानमध्ये औरंगाबादला येऊ का आणखीन पुण्यामध्ये सुद्धा बरेच वृद्धाश्रम आहेत, त्याच्यातला कुठला सिलेक्ट करू मी. आमच्या बाबतीमध्ये तसं काही होत नव्हतं, कारण परिस्थिती अशी होती की पहिल्यापासून आम्ही आमचा जो वृद्धाश्रम चालवतोय तो विनामूल्य तत्वावरती चालवतोय. ज्या व्यक्तींना गरज आहे, जे निराधार, निराश्रित, निष्कांचन आहेत, अशा व्यक्तींनाच आपण त्याच्यामध्ये निवारामध्ये प्रवेश देतो. आता आजच्या घडीला जवळजवळ 150 लोक आहेत तिथे. आणखीन त्यांचं सर्व काम आपण संस्थेतर्फे अन्न, वस्त्र, निवारा या बेसिक गरजा, आणखीन त्याच्या व्यतिरिक्त उत्पन्न होणाऱ्या गरजा यांना ऍड्रेस करण्याचा बराच प्रयत्न करत असतो. या वृद्धांना तिथे सांभाळून त्याच्यानंतर गेल्या 15 ते 20 वर्षामध्ये आपण वेगवेगळ्या वृद्धाभ्यासाच्या संदर्भामधल्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे निवारामध्ये सुद्धा आम्ही एक 3-4 उपक्रमांची मी थोडक्यात माहिती देतो. हा निवारा सुखसोपान म्हणून एक पॅम्पलेट्स आहेत माझ्याकडे, तुम्ही नंतर घेऊ शकता. तर ज्येष्ठांचे, समाजामध्ये राहणाऱ्या ज्येष्ठांचे जे काही प्रॉब्लेम्स असतात ते अगदी वेगळ्या प्रकारचे असतात. तर आम्ही असा विचार केला की आता 150 लोकांना इथे सांभाळण्याचा आम्हाला अनुभव आहे, तर मग आपण आता वेगळ्या विषयाकडे वळूया की समाजामध्ये जे वृद्ध राहतात, त्यांच्या घरी राहत असतील, त्यांच्या मुलाबाळांच्या समवेत राहत असतील, त्याच्या सुद्धा वेगवेगळ्या तऱ्हेच्या प्रॉब्लेम्सना आपण ऍड्रेस करायला पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी आपण हा एक उपक्रम निवारामध्ये सुरू केलेला आहे, निवारा सुखसोपान नावाचा. डॉक्टर आनंद नारकर्णी म्हणून जे मुंबईचे प्रतिष्ठेय डॉक्टर आहेत, त्यांची आपल्याला पुष्कळांना कल्पना असेल, तर त्यांनी हा प्रथम ठाण्यामध्ये उपक्रम सुरू केला होता. त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांना विनंती केली की आम्हाला पुण्यात पण तुमच्याकडे उपक्रम सुरू करायचा आहे. आणि तुम्हाला म्हणून एक माहिती म्हणून सांगून ठेवतो, डॉक्टर नारकर्णींना सुद्धा पुष्कळ ठिकाणी जाऊन उपक्रम सुरू करण्याची इच्छा आहे. ते म्हणतात की मी तुम्हाला गाईडलाईन, प्रिन्सिपल्स देईल, त्याच्याबरोबर तुम्ही तुमचा उपक्रम सुरू करा. म्हणजे तुम्ही औरंगाबादमध्ये सुद्धा तुम्ही आस्थातर्फे जर का कार्यक्रम सुरू केला तरी सुद्धा त्याची मी थोडक्यात रूपरेखा सांगतो तुम्हाला. थोडं विषांतर होत आहे, पण आता वेळेची मुदत जर का वाढवलेली आहे तर मी त्याचा उपयोग सदुपयोग करून घेतो. 11 वाजता पुढचं सेशन आहे. ठीक आहे. तर यांच्यातर्फे आपण समाजातल्या सगळ्या सायकियाट्रिस्ट लोकांनी, सायकोलॉजीमध्ये तज्ज्ञ असलेल्या लोकांनी मिळून हा उपक्रम ते सुरू केलेला आहे डॉक्टर आनंद नारकर्णींच्या गायडन्स खाली. तर याच्यामध्ये आपण 20 एक उपक्रम राबवतो निवारामध्ये. 2-2 तासाचं एक सेशन असतं. प्रत्येक सेशनला आपण 2 तास देतो. म्हणजे त्या 2 तासामध्ये माणूस तिथे येऊन शिकू शकतो. म्हणजे समाजातलेच लोक डिस्काउंटेड रेटमध्ये तिथे येऊन ते सत्र अटेंड करू शकतात. आणि 20 सत्र असल्यामुळे साधारण 15 दिवसातनं एका सत्राला एक वेळेस त्याचं हे टर्न येते. तर त्या विषयातले नामांकित तज्ज्ञ, आता पुण्यामध्ये जवळजवळ प्रत्येक माणूसच तज्ज्ञ असतो प्रत्येक विषयामध्ये, पण तरी सुद्धा त्याच्यातले आणखीन आपण तज्ज्ञ निवडून काढू. आणखीन त्याच्यामध्ये आपण संगीत शिकवतो, नृत्य शिकवतो, नाटकाचं
रसास्वाद कसा घ्यावा कुठलंही नाटक बघताना त्याच्याबद्दलची माहिती देऊ शकतो आपण. अभिवाचन नावाचा एक दुसरा पण उपक्रम आपण शिकवू शकतो. महिलांसाठी म्हणून किंवा पुरुषांसाठी सुद्धा पाककलेचा एक उपक्रम आपण शिकवतो. त्यावेळेस त्या विषयातले तज्ज्ञ येऊन निवारामध्ये येऊन त्याचं प्रशिक्षण देतात. ते 2-2 तासाचा प्रत्येकचा कोर्स. वैदिक गणित पण शिकवतो आपण तिथे. विज्ञान खेळणी नावाचा एक वेगळा तिथे त्या विषयाचे तज्ज्ञ आहेत तिथे पुण्यामध्ये. रंजक भूगोल म्हणून सांगतात तर ते सुद्धा स्लाइड्स शोनी वगैरे संपूर्ण जगभराचा परिचय ते घडून आणतात. डॉक्टर करंजीकर म्हणून आहेत त्यातले तज्ज्ञ. नंतर संस्कृतचं पण आपण भाषा शिकवायचा प्रयत्न करतो बेसिक्सपासून. कारण आपल्या लोकांच्या अशी परिस्थिती पुष्कळांची अशी असते की नोकरी धंद्यानिमित्त शाळेमध्ये जे काय संस्कृत शिकलो तेवढंच शिकलेलं असतो. त्याच्यानंतर संस्कृतचा आणि आपला काही परिचय काही संबंधच येत नाही. म्हणून मग हे बेसिक्सपासून तुम्हाला संस्कृत शिकवायला किंवा शिकायला मिळण्याची संधी उपलब्ध करून देत येते. नंतर आम्ही जर्मन शिकवतो. आता हल्लीची पुष्कळ पालक मंडळी मुलं बाळं कुठे जर्मन युरोपमध्ये असतात तर त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना एक 2-4 वाक्य तरी बोलता आली पाहिजे किंवा भाषेची तोंडओळख तरी व्हायला पाहिजे. याच्यासाठी कॉलेजमधल्या मुली ज्या जर्मन शिकतायत किंवा त्यांनी डिग्री मिळवलेली आहे अशा मुली येऊन त्या 2 तासासाठी तिथे प्रशिक्षण देतात. इंग्रजी भाषेचं सुद्धा बेसिक ज्ञानाचं कसं हाऊसवाईफसाठी त्यांना खूप इच्छा असते की इंग्रजी भाषा बोलावी कशी एस्पेशली, तर त्याचं सुद्धा प्रशिक्षण देतो. बुद्धिबळाचं सुद्धा प्रशिक्षण देतो. पुष्कळांची ती एक इच्छा राहून गेलेली असते की बुद्धिबळ कसं शिकायचं कसं खेळायचं. म्हणजे त्यांचे तुम्हाला त्यांचे मोहरे पण माहिती नसतात. तसे कसे घोडा अडीच घरं चालतो, अगदी सरळ चालतो किंवा आडवा सरळ चालतो. नंतर ब्रिज सुद्धा शिकवतो आपण. बागकामाच्या विषयी आपण त्याच्यामध्ये सुद्धा लोकांना ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांना दाखवतो आपण बागकाम कसं करावं. म्हणजे गुलाबाचा कट कसा घ्यावा, जास्वंदीचा कट कसा घ्यावा, त्याचं रोप कसं तयार करावं याच्या बाबतीतलं सर्व प्रशिक्षण तिथे दिलं जातं. आणि तुमच्यापैकी निवारामध्ये जर का कोणी म्हणजे पुष्कळजण येऊन गेले असतील आम्ही आपल्याकडे खूप मोठा आवार आहे. 5 एकराचा आवार आहे. त्याच्यामध्ये बागकाम आपण खूप छान तऱ्हेने डेव्हलप केलेली आहे. त्यामुळे गुलाबाची रोपं वगैरे सगळी निवारामध्ये असतात. जास्वंदीची रोपं पण असतात. तर त्यानं तो पुष्कळांना घरामध्ये सुद्धा आता प्रत्येकाच्या घरी छोटी छोटी बाग असते. पण तो कट कसा घ्यायचा असतो, कसं त्याचा डोळा उडकून काढायचा असतो याच्याबद्दल माहिती नसते. तर त्याच्याबद्दल तज्ज्ञ लोकांच्याकडनंच आपण त्याची माहिती करून देतो. नंतर सगळ्यात आत्ताचा ताजा विषय म्हणजे मोबाईल फोन कसा वापरावा. माझ्याकडे मोबाईल फोन आहे पण ह्याच्यातला माझा 10% सुद्धा वापरला जात नाही हा मोबाईल फोन. तर आता मला सुद्धा शिकायची खूप इच्छा असते मोबाईल फोन कसा वापरावा. म्हणजे आधीच्या काळामध्ये मला मोबाईल फोन कसा उडावा इथपासून सुरुवात होती. पण आता माझ्या बऱ्यापैकी त्याच्यामध्ये प्रगती करू शकलोय. नंतर त्याच्यानंतरचा पाककलेचा पण एक प्रोग्राम आपण घेतो. त्याच्यामध्ये ओरिगामी कशी करावी ते पण शिकवतो आपण. ते याचे ओरिगामी कशी करावी हे आपल्या अनिल थत्त्यांच्याकडनं आपल्याला त्याच्यापासून माहिती. ते केव्हाही स्टेजवरती बसलेले असले की ते आपला कागद त्यांचा घ्यायचे आणि काय काय एक वेगवेगळ्या प्रकारचे बगळे आणखीन काय काय पक्षी करून दाखवायचे. ते म्हणजे ते स्टेजवरती आणि प्रेक्षकांना दाखवायचे. ते तर त्याच्या कामामध्ये सुद्धा ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल की घड्या कशा घालायच्या कागदाच्या इथपासून तयारी असते. म्हणजे आपल्याला सुद्धा येत नाहीत त्या घड्या कशा परफेक्टली घालायच्या त्या. स्मृतिवर्धन हे सुद्धा आपल्याला या वयामध्ये किंवा तरुण आहेत आपल्या इथे पण काही जणांना 60 नंतर प्रॉब्लेम यायला लागतात की थोड्याफार गोष्टी विसरायला लागतात. म्हणजे आता तुम्ही सुद्धा मी जर का तुमच्या नावाने ओळखलं नाही तरी समजून घ्या की हा बहुतेक पुढचा माणूस आहे, 60च्या पुढचा माणूस आणि विसरायला लागलेला आहे. तर त्याच्यामध्ये थोडाफार फरक पडतो नाही म्हणलं तरी. स्मृतिवर्धनचे सुद्धा त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आहेत की स्मृतिवर्धन कसं करावं. म्हणजे मग ते तुमचे इंटेलिजंट टेस्टमध्ये जे काही प्रकार घेतात ते पुष्कळ गोष्टींमध्ये तर त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण प्रगती करू शकतो. आणि अशा प्रकारचे कोर्सेस आपल्याला कुठे मिळत नाहीत. बुद्धिबळांच्या बरोबरच आपण कॅरम पण सुद्धा शिकवतो. पुष्कळांची इच्छा ती अपुरी राहिलेली असते की गेम कशी लावायची, बोर्डावरती गेम कशी लावायची हेच पुष्कळांना माहिती नसतं.
प्रत्येकजण उद्योगधंद्यामध्ये रमलेला असतो त्याच्यात आणि त्यामुळे कॅरम शिकायचा एखाद्या दिवस राहून गेलेला असतो. मग तिथे येऊन तुम्ही कॅरम शिकू शकता बेसिकली. आणि याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय समाजातल्या वृद्धांच्याकडनं किंवा समाजातल्या ज्येष्ठ नागरिकांच्याकडनं. तर तुम्ही सुद्धा तुम्हाला इथे मोठ्या छोट्या प्रमाणावरती सुरू करता येईल. आणि संपर्क माहितीचे दस्तऐवजीकरण व्हायला पाहिजे. संस्थात्मक ज्ञान जतन करून ठेवणं. 2 वर्षापूर्वी आमच्या असं लक्षात आलं की पूर्वीचे फार डॉक्युमेंट्स आम्ही जतन करून ठेवलेले नव्हते. मग आम्ही हुडकून काढून राजाभाऊ माटेंच्या घरी जाऊन त्यांच्याकडे काय काय पुस्तकं आहेत ती आणून ती आम्ही सगळे जतन करून ठेवलेली आहेत. आत्ताची पुस्तकं आत्ताच्या परिस्थितीमध्ये. याच्यामध्ये ही योजना राबवत असताना योजनेवरती विश्वास असणाऱ्यांनाच घेणे या टीम मेंबर्समध्ये. कारण पुष्कळांची वृत्ती अशी असते की सक्सेशन प्लॅनिंग मी तर अजून करू नये, एवढ्यात मी कशाला सक्सेशन प्लॅनिंग करू. पण त्याचं प्लॅनिंग करायला सुरुवात मला आत्तापासूनच करायला पाहिजे. संस्थेच्या चलसंपत्तीचा अंदाज घेणे. आवड मिळकतीचा आपण घेतोच अंदाज, पण याचा अंदाज घ्यायला पाहिजे तुम्ही. आला too many buttons to operate. त्याच्यामुळे प्रॉब्लेम होते थोडा. सरांना विनंती करते. अच्छा, नेमके श्री हंचनाळ सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करावा. आपण जेव्हा